तुलसी हर गला कासे पीतांबर तुलसी हर गला कासे पीतांबर हरे विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमा जय विठोबा रकुमा विठोबा रकुमा हरे विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई जय विठोबा रकुमाई विठोबा रकुमाई रकुमाई विठोबा थोडं थोडं पुरुष मंडळींना विनंती आहे, आजूबाजूला बसलेले पाहुणे रावळे गणगोत मित्र परिवार घरातील माता भगिनी तुम्हा सर्वांना प्रार्थना आहे, या कार्यक्रमाचं चित्रीकरण होते म्हणजे शूटिंग होते, त्यामुळं विनंती आहे थोडं पुढे येऊन बसा. हे तुम्हाला कायमस्वरूपी पाहायला मिळणार आहे, परत कधीही बघायचं म्हटलं तर पाहुण्या रावळ्यांनी म्हणावं नीट बसले होते आमची आजी म्हणून पुढे येऊन बसा. हा उठून या पुढे या, घरचाच कीर्तन करा या, सगळे उठून पुढे म्हणजे उशीर येणारे तुमच्या मागे मागे बसते. स्वर बंद करा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि ओ कृष्ण हरी हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरी हरि 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 जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम 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 जय जय राम हरि कृष्ण जय जय राम राम जय जय राम हरि कृष्ण जय राम राम जय जय राम कृष्ण हरि जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण जय राम राम जय जय राम कृष्ण राम जय जय राम राम जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय राम जय जय राम. आजी थोडा आत सरा, टाळकऱ्यांना उभा राहता येईल. आत सरा, इकडचा मॉनिटर थोडा पुढे घ्या फक्त. हा डाव्या बाजूचा मॉनिटर आहे ना, थोडा पुढे घ्या आजी, थोडासा इकडे सरा. इकडे वरच्या बाजूला घ्या अजून, इकडे वरच्या बाजूला घ्या अजून. हा इकडचा बस. रूप पाहता लोचनी ओ रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
झाले ओ साजनी तुहा विठ्ठल बरवा ए तुहा माधव बरवा झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल विठ्ठल बहुता सुकृताची जोड बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा हो देवीवर देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा बाप रखुमार देवीवर रखुमार देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा हो तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम हरि जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि राम जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय जवळ घेता सिन गेला जवळ घेता सिन गेला देह जवळी घेता सीन गेला जवळी घेता सीन गेला जवळी घेता सीन गेला जवळी घेता सीन गेला विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई
जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की ब्रह्म एकनाथ महाराज की हर हर वैकुंठवासी वालुबाई ज्ञानदेव करणे अर्थात आईंच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आज आपण एकत्र जमलो. पुनर्वित्तम पुनर्विद्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. गेलेलं धन गेलेली संपत्ती गेलेला पैसा गेलेली जमीन माणसाला पुन्हा मिळेल. पाहण्याचा प्रयत्न केला तरी इथून पुढे आता आईंना पाहता येणार नाही. डोंगराच्या पलीकडे बुडालेला सूर्य उद्या दिसेल परवा दिसेल रोज दिसेल. माती आड निघून गेलेल्या आजी माती आड निघून गेलेली आई पुन्हा दिसणार नाही. आणि म्हणून आईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशानं सेवेला निवडलेला अभंग आणि अभंगाची पहिली चाल महाराष्ट्रातील नामवंत आणि सुप्रसिद्ध गायक स्वरसम्राट हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज सुतार आणि हरिभक्तपरायण माऊली महाराज दनाणे या दोघांनाही ज्यांची मृदंगावरती सुंदर साथ आहे ते विष्णू महाराज सोनमळे या तिघांच्या साथीने अभंगाची पहिली चाल आणि या चालीनंतर निरूपणाला सुरुवात. आज आई आमच्यात नाही पण मुंग्याचं वारूळ पोखरल्यानंतर जशा हजारो मुंग्या बाहेर पडतात तशा लाखो आठवणी आज इथं वालुबाईंच्या आहेत. आणि म्हणून मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. हेलो हेलो कडक झाला की नाही का आवाज येत लेट आवाज येतो
जवळी घेता जवळी घेता सीन गेला समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगननिहित पाणी मंडन मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि दया ज्ञान शांती तिथे योगनिष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्बुज तेजस्फुरतक प्रदेशं विधीन्द्रादिदेवं सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार 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 माझा ज्ञानेश्वर हे दया नमस्कार वारंवार दया नमस्कार कुळाचा विचार न पाया कुळाचा विचार नमस्कार कुळाचा ज्ञानाबाई माझ्या अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदितसे मातेची आचित्ती अवघी बाळकाची व्याप्ती देह विसरे आपुला जवळी घेतासी न गेला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी
संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारलेला गायलेला अभंग संत हृदय सम्राट जगद्गुरु जगदवंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण पाचव्या वेदाचे निर्माते सकल संत कंठभूषित या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाच्या अस्मिता संत तुकोबांचा चारचरणाचा माता मातृत्व आई जननी या शब्दांची व्याख्या सांगणारा आजचा हा अभंग आहे। सज्जन हो, आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर आहे। ज्याच्या आयुष्यातून आई नावाचा सुखाचा सागर आटला त्याच्या आयुष्यातलं प्रेम संपलं। प्रेमाचं दुसरं नाव आई, मायेचं दुसरं नाव आई, ममतेचं जिव्हाळ्याचं वात्सल्याचं दुसरं नाव आई। या जगातून आई नावाचा शब्द वजा केला तर जगही शिल्लक राहत नाही। आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर आहे। आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस, आई म्हणजे मंदिराचा उंच उंच कळस, आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी पवित्र अभंग वाणी, आणि आई म्हणजे नदीचं प्यावं असं थंडगार पाणी। जोपर्यंत घरामध्ये असते तोपर्यंत नसतं तिचं भान, आणि निघून जाते तेव्हा धावायलाही कमी पडतं रान। मातीचं घर, मातीचं अंगण, मातीची चूल, अख्खा आयुष्य तिनं कष्टात घालवलं। आता 4 दिवस सुखाचे आले तोपर्यंत प्राणज्योत मालवलं। आणि म्हणून या करणे परिवारानं आईच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्याकरता आयोजित केलेलं हे कीर्तन आहे। देवाला नवस बोलल्यावर देव मिळेल, आई मिळायची नाही। जगाचा मालक ज्याला भगवान गोपाल कृष्ण म्हणतात, यशोदेला सोडून आला आणि कुंती आत्याला पुन्हा पुन्हा सांगत होता, आत्या जेवायला वाढताना सगळं वाढ, तुझी 5 लेकरं माझे 5 चांगले मित्र आहेत, युधिष्ठिर, अर्जुन, भीम, नकुल आणि सहदेव। या 5ही जणांबरोबर माझं वेगवेगळं नातं आहे आत्या। आत्या माझं लेकरू म्हणूनच माझ्यावर जीव लावला असतो, तू आत्या नाही, माझी मायच आहे। पण आत्या जेवायला वाढताना भाजी वाढ, पोळी वाढ, काय वाढायचं ते वाढ, सोन्याचा घास घाल, पण हे आत्या लोण्याचा गोळा ताटात ठेवू नको। का रे कृष्ण, लोण्याचा गोळा ताटात ठेवू नको असं का म्हणतो कान्हा? आत्या जेव्हा जेव्हा ताटामध्ये लोणी पाहतो तेव्हा तेव्हा यशोदेची आठवण येते, आणि यशोदेची आठवण आली की मन बेचैन होतं, मनात हुरहुर तयार होते, माझं मन लागत नाही, कासावीस होतो जीव। आत्या लोण्याचा गोळा पाहिला की यशोदेची आठवण येते ग, उपाशी राहिलं तरी चालेल पण लोणी पुन्हा दिसू देऊ नको। हे जगाच्या मालकाचे देवाचे शब्द आहेत। जर देवाला आईचं महत्व मान्य आहे तर तुम्हाला आम्हाला आईचं महत्व का मान्य नसावं? काही जण बहादर म्हणतात, आमच्यासाठी कुठे काय आईनं केले, जन्म दिला म्हणजे काय उपकार केले का? उपकारच केले भल्या माणसा। आईनं तुला जग दाखवलं, पाय ठेवायला पुण्या मुंबईत गावात आंध्रून मध्ये जागा कोणाला मागितली तर देत नाहीत। मागून पहा, 1,00,000, 2,00,000, 4,00,000, 10,00,000 किंमत असेल गुंठ्याची, एक पाऊल टाकायला परवानगी मागावी लागते आपल्याला, तरी लोक परवानगी देत नाहीत। पण जिनं 9 महिने 9 दिवस पोटामध्ये सांभाळ, काय भाडं घेतलं आपल्याकडे? तळहाताचा पाळणा, नेत्राचा दिवा, 32 धरा दुधाच्या पाजल्या, पण कधी तक्रार नाही। हे दुःख ज्याचं जळतं त्याला कळतं। आपल्या आंध्रोड परिसरात साधी सोपी सरळ म्हण आहे की नाही, ज्याचं जळतं त्याला कळतं। याचा अर्थही असा आहे, ज्याचं जळत नाही भाऊ त्याला कळत नाही, पण याचा अर्थ असा आहे, ज्याचं जेव्हा जळतं त्याला तेव्हा कळतं, म्हणजे तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत जळत नाही। आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई काय मज हो यशोककारी। स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी। जगद्गुरु तुकोबरायांना सुद्धा एकदा म्हणावं लागलंय, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त।
पुराचे वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे ऐस कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती करीला भावीन प्रीती करीला भावेन प्रीती ऐसे कळवळ्याचे गाते करीला भावेन प्रीती करीला भावेन जरा माझ्याकडे बघा एका कंपनीच्या डायरेक्टरचा फोन एका विद्यार्थ्याला आला काय शिक्षण अमुक अमुक जॉब शोधताय हा कंपनीमध्ये गरज आहे आम्हाला धन्यवाद कामावर रुजू हा होतो पण स्वरूप सांगा सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम चालेल असू सुट्टी मिळणार नाही तरीही चालेल ऐकताय ना पुढे म्हणे हा एकही रुपया पगार मिळणार नाही तो म्हणला साहेब मला फोन लावला परत कुणाला लावू नका असं कोण आहे का सकाळी झोपेत उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काम करणार एकही दिवस सुट्टी न घेणार आणि पगार मागितला तर रुपया नाही तो म्हणे आहे ना म्हणे कोण अरे तुझ्याच घरात आहे तू झोपेत न जागा होण्याच्या अगोदर ती जागी झालेली असते आणि तू झोपल्यावर झोपी जाते भल्या माणसा तिचं नाव तुझी आई आहे ना रुपया पगार मागते ना कधी सुट्टी मागते जन्मापासून मरेपर्यंत तिच्या वाट्याला कष्ट आहे तुम्ही पहा ना ती लहान असते तेव्हा म्हणते हे घर माझ्या बापाचं मुलगी मोठी होते तेव्हा हे घर माझ्या भावाचं लग्न होऊन नांदायला जाते तेव्हा म्हणते हे घर माझ्या नवऱ्याचं मुलं होतात हे घर माझ्या पोरांचं तुम्हाला गरज नाही पण बिचारी कधी तक्रार करत नाही हे मातृत्व आहे आणि असं एक मातृत्व या करणे परिवाराला पोरकं करून मागच्या वर्षी निघून गेलं वैकुंठवासी वालुबाई ज्ञानदेव करणे यांचं हे पहिलं पुण्यस्मरण आहे ज्ञानदेव दादांच्या नंतर या कुटुंबाला भला मोठा आधार वालुबाईंचा होता हे सगळं साधर्म्य सामर्थ्य हे उभा करण्याचं औदार्य तिच्या जवळ होतं फार मोठी ताकद होती ऐश्वर्य होतं पाठीमागं त्यांचा संपूर्ण परिवार आहे आमच्या वालुबाईंचे सुपुत्र ज्यांना काही वर्षापूर्वी देव आज्ञा झाली वैकुंठवासी पोपट दादा दादांचा संपूर्ण परिवार त्यानंतर आदरणीय आप्पासाहेब आणि सत्यभामा नावाची लेक आहे अजित दादा शेखर दादा निशांत दादा नावाचे नातू आहेत अक्काताई पद्मिनी ताई वृषाली ताई सायली ताई या चारही नाते आहेत सुवर्णाताई सुनंदाताई या सुना आहेत उज्ज्वला दिदी आणि गौरी दिदी या नात सुना आहेत असा हा संपूर्ण परिवार द्रष्ट लागेल असा कीर्तनाचा सोहळा या परिवाराने उभा केला पण हे पाहायला आई नाही ही शोकांतिका परमादरणीय परम श्रद्धेय आमचे सन्मित्र आणि जवळचे पाहुणे सोयरे श्री विलासराव आदलिंगे सरांचा फोन आला महाराज माझ्या मामाच्या घरी कीर्तन आहे माझ्या मामाकडे यायचे यावं लागेल महाराज नात्याना आजी होती पण आई इतकी माया होती नातूला आजीची किंमत तेव्हा कळते जेव्हा आजी दिसत नाही नातीला आजी तेव्हा कळते तेव्हा आजी निघून जाते महिला मंडळ जगात एखाद्या स्त्रीची पहिली मैत्रीण कोण असेल तर तिची आजी आहे हे विसरू नका आजी जेवढं नातीवर प्रेम करते तेवढं तर प्रेम मायाही करत नाही पहा तुम्ही तुमचं लेकरू जन्माला यावं किंवा तुम्हाला लेक व्हावी तुमच्या लेकाचा लेकीचा सांभाळ तुमच्यापेक्षा जास्त आई करते अर्थात आजी करते आजी जवळच असतं लेकरू नातीची सगळ्यात पहिली मैत्रीण आजी आहे आणि आजीची शेवटची मैत्रीण नात आहे नातीचा सगळ्यात जास्त जीव आजीवर आहे आजीचा सगळ्यात जास्त जीव नातीवर आहे नातीचं खूप प्रेम आजीवर आहे आजीचं सगळ्यात जास्तीचं प्रेम नातीवर आहे नातीला आजीसाठी जीव तुटतो आणि आजीला नात जर दिसत नाही तर तिचा जीव तुटतो
काही वाटत नाही, आजीला अपेक्षा नसते, पण तळहातावरती चुरगळलेली 50ची नोट टेकवते आजी तळहातावर नातीच्या. घे बाळा आजे, अगं मेहंदीचा कोणही येत नाही याच्यामध्ये, नाही येऊ दे बेटा, पण आजीनं दिलेल्या तळहातावरच्या 50 रुपयाला जेवढी किंमत असते तेवढी किंमत कंपनीनं दिलेल्या लाखातही नसते. हे आजी गेल्यावर परत कळतं, तोपर्यंत कळत नाही. आणि मग उभा परिवार दुःखाच्या सागरात. का? नामदेव महाराजांच्या हातचा नैवेद्य खातो, कबीर महाराजांचे शेले गुणू लागतो. काय रे पांडुरंगा, मीराबाईसाठी विषाचा प्याला पितोस, सावता महाराजाच्या शेतीत खुरपूला आम्ही काय वाटोळ केलं होतं तुझं, म्हणून आजोबाला घेऊन गेला आणि परत आजीलाही घेऊन गेला. कासावी सप्राण मन तळमळ, 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 कासावी सप्राण मन तळमळी, कासावी सप्राण मन तळमळ, कासावी सप्राण मन तळमळ. ओ जैसी कामा सोळी जीवना विन, जैसी कामा सोळी हो जीवन विन, दाही दिशा ओस वाटते उदास, दाही दिशा वाटते उदास, जैसी कामा सोळी जीवना विन, जैसी कामा सोळी जीवना विन, आई दिशावोस वाटते उदास, आई दिशावोस वाटते कासावी सप्राण मन तळमळी. आता दाही दिशा ओस वाटते उदास, म्हणून माना नाही तर मानू नका, पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं, बाकीच्याला कळत नाही. पण तरी सुद्धा परिवार अत्यंत गोड आहे. या परिवाराच्या वागण्यात नम्रता आहे, बोलण्यात गोडवा आहे, हृदयात गरिबीची जाण आहे, शून्यातनं विश्व उभा राहिलाय. आणि हे सगळं श्रेय हा परिवार आजीला देतो. त्यामुळे या परिवाराचं मला कौतुक वाटतं. हा सगळा अत्यंत गोड परिवार आहे. या परिवाराच्या पायावर मी नतमस्तक आहे. सुशिलो मातृपुण्येनं पितृपुण्येनं चतुरतः, उदार वंश पुण्येनं आत्मपुण्येनं सभाग्यता. आईच्या पुण्याईनं मुलं सात्विक आहेत, बापाच्या पुण्याईनं चतुर आहेत, खानदानाच्या पुण्याईनं हा संपूर्ण परिवार दानशूर आहे, आणि स्वतःच्या पुण्याईनं ही लेकरं भाग्यवान आहे. आणि म्हणून तुम्हाला वाटत असत की या परिवाराने हे वर्ष श्राद्धाला कीर्तन ठेवलं, मग याचा नेमका फायदा काय? सज्जन हो, यातली एकही गोष्ट वायाला जात नाही. काय काय वायाला जात नाही यादी देतो ऐका. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नाम सप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा, आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजलेली टाळी कधीच वायाला गेली नाही. हा संप्रदायाचा इतिहास आहे. म्हणून माना नाही तर मानू नका, पण ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, पैसा पाहिजे त्यानं उद्योग करावा, आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा, पण ज्याला वाटतंय समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून परमार्थ केला पाहिजे. परमार्थ 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 एवढा चांगला अरे आहेच, काही सोपं सांगाल का? सांगतो ऐका. गळ्यात सोन्याची साखळी घातली तर नजर चोराची पडते, गळ्यात सोन्याची साखळी घातली तर आपल्यावर नजर चोराची पडते, आणि गळ्यात तुळशीची माळ घातली तर नजर पांडुरंगाची आपल्यावर पडते. एवढं सामर्थ्य संप्रदायात, एवढं श्रेष्ठ असणारं नामस्मरण घ्यावं माणसानं. आयुष्याचं सोनं करा, तरले तरते हा भरवसा, नामधारकाचा ठसा. अरे वेडी नाहीत लोक, टाळ वाजवतात. लाखो लोक पंढरपूरला जातात म्हणजे काय वेडेत, लाखो लोक देहूला जातात म्हणजे काय वेडेत, लाखो लोक शिखर शिंगणापूरला येतात म्हणजे ती काय वेडेत. काहीतरी असेलच ना परमार्थात, काहीतरी असेलच ना देवात, काहीतरी असेलच ना साधूत. पण नाही आमचा विश्वास, आम्हाला वाटत नाही म्हणे देव आहे नाही. एक लक्षात राहू द्या, देव आहे नाही हे मानायला मन पाहिजे.
गळ्यात माळ असली, कपाळावरती गंध असला, डोक्याला टोपी असली म्हणजे तुम्हाला देवाचं अस्तित्व मान्य, ते 100% चुकीचं आहे. नाही तर कबीर महाराजांना म्हणावं लागलं नसतं, माला बनाई मोती की बीच में डाला सूत, माला बिचारी क्या करे जब पहनने वाला कपूत, टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार, टोपी बनाई खादी की पहनने वाले हजार, टोपी बिचारी क्या करे जब पेट में काला बाजार, अरे टोपी बिचारी क्या करे जब पेट में काला बाजार. लक्षात राहू द्या, देवाला मन आवडतं, देवाला भाव आवडतो, देवाला शुद्धता आवडते, देवाला प्रेम आवडतं. म्हणून तर नाथ महाराजांनी म्हणावं, भक्ती प्रेमाविन ध्यान नको देवा, भक्ती प्रेमाविन ध्यान नको देवा, बिन ज्ञान नको देवा, भक्ती प्रेमा बिन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवतया ईमान नित्य नवातया माझे, अभिमान नित्य नवतया ईमान नित्य नवातया माझे. प्रेम सुख देई, 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 सुख रात्रभर भजन करावं, पण त्या भजनात जर प्रेम नसेल तर ते देवाला आवडत नाही. संसार करावा, पण नवरा बायकोच्या नात्यात प्रेम नसेल तर नवरा बायकोचा संसार सुखाचा व्हायचा नाही. लक्षात राहू द्या, कैकई राजवाड्यात होती पण नवऱ्याला रडवत होती, आणि सीता मैया वनवासात होत्या, नवऱ्याला आनंदात ठेवत होती. काय गंमत आहे, आज पेटवलं तर 108 दिवस विजलं नसतं, एवढी श्रीमंती होती दशरथाकडे. 100 दासांचा थाटमाट होता, पण चांगल्या दासी त्या कैकेयीला आवडत नव्हत्या. तिची एकुलती एक आवडती दासी होती, तिचं नाव होतं मंथरा. राजवाड्यात होती, सोनं नाणं पैसा अडका धन दौलत सगळं होतं त्या बाईकडे, पण नवऱ्याला कधी तिनं सुखात राहू दिलं नाही. अशा बऱ्याच कैकेयी माझ्या समोर आहेत. पण सीता वनवासात होती पण नवऱ्याला आनंदात ठेवत होती. एखादी बायको जर नवरा वारीला जाताना त्याला अडवत असेल, जाऊ नका म्हणत असेल, तर मला असं वाटतं कलियुगातली कैकेयी. पण या उलट, ओ मालक कुठं निघालाय? निघालो पंढरपूरला. कुणा बरोबर? ज्ञानोबरायांच्या पालखी बरोबर. जा, तुम्हाला अडवायची नाही, जा तुम्ही. अगं पण ते ऊसाचं बेनं अंतरलं लागण आहे, आता मी हल्लो तर इथलं सगळं बेनं वाळून जाईल. तुम्ही नका काळजी करू, 2 मजूर जास्त लावते, 2 महिला कामाला जास्त घेते, आणि आता आपली लेकरं हाताखाली आली, काळजी करायची नाही. तुम्ही पंढरपूरची वारी चुकवायची नाही. जा तुम्ही मालक, तुम्ही पंढरपूरची वारी केली म्हणजे अर्ध पुण्य मला लागल. आपण पुढे जावं, ही रणरागिणी तुमचा प्रपंच सांभाळायला तयार आहे, असं म्हणणारी बाई सध्या कलियुगातली सीता आहे. माझी विनंती तुम्हाला, व्हायचंच असेल तर कलियुगातल्या सीता व्हा. कैकेयी कशाला होता? कैकेय्यांनो तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही किती जरी कैकेयी बनण्याचा प्रयत्न केला तरी तुमचं नाव बंगल्यावर टाकणार नाही. कैकेयीचं नाव बंगल्यावर सोडा, ढाब्यावर सुद्धा टाकत नाही. वाचलं का कुठं तुम्ही जय कैकेयी मच्छी खानावर? मग जर तुम्हाला कुठंच इज्जत दिली जाणार नाही तर कशाला कैकेयी सारखं वागता? वागा ना तर सीतेसारखं. 14 वर्ष 14 दिवस बिगर चपल्याचं रामाच्या पाठीमागं पावलावर पाऊल टाकलं, पण कधी तक्रार नाही. निरोप माझा कसला घेता, जेथे राघव तेथे सीता. मालक पुढचं पाऊल पुढे टाका, ही सीता तुमच्या पावलावरती पाऊल टाकन, निघून येईल तुमच्या मागे. तुम्ही नाही काळजी करायची. सीते तुझे पाय नाजूक आहेत, वनवास मला जाहीर झालाय, तू इथंच थांब, मी जातो. नाही मालक, शरीरा वाचून सावली का वेगळी करता येते? मालक
साखरेपासून काय गोडी वेगळी करता येते? मालक सोन्यापासून शुद्धता काय वेगळी करता येते? नाही मालक. येणार तुमच्या बरोबर, तुम्ही पुढे व्हा मी माग, असं म्हणणारी सीता असावी एखादी. लक्षात राहू द्या, समोरून आलेल्या शृपनखेचं नाक कापणारा एखादा रामही असणं आता काळाची गरज आहे. एखादा राम असावा, तो राम म्हणावा शृपनखा आली ना, दिसायला सुंदर आहे, सीतेपेक्षा चांगलं रूप धारण केलंय तिनं, पण अशा शृपनखेला ओळखून माघारी लावणारा एखादा राम आंध्रोड मध्ये जन्माला येणं काळाची गरज आहे. ऐकताय ना रामांनो? अशा शृपनखेची फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट न करणारा राम आता सध्या पाहिजे. नाहीतर अखिल भारतीय ढकलवर संघटनेचा अध्यक्ष होण्यात काय मजा? एखादा राम पाहिजे, एखादी सीता पाहिजे, एखादा लक्ष्मण पाहिजे. लोक रावणाला नाव ठेवतात. माझी विनंती आहे तुम्हाला, रावणाला संपत्तीचा माज नव्हता. माज एवढा श्रीमंत होता, 7.5 कोटी घरे होती रावणाकडे सोन्याची, पण कधी व्हॉट्सअपला स्टेटस नव्हता टाकत. रावण बोलते सबको कोलते. एवढा श्रीमंत राजा रावण, पण कधी बिभीषण विरोधात गेला म्हणून बिभीषणाचा फोटो त्यानं फेसबुकला टाकून खाली नाही टाकलं, हॅशटॅग आपलेच कोलते ते आपलेच गद्दार. बिभीषणाचा फोटो डीपीला कधी ठेवून किंवा व्हॉट्सअपला टाकून त्यानं लिहिलं का आपलेच गद्दार? 10 तोंड होती रावणाला, पण एका तोंडानं कोणाची निंदा करत नव्हता. आपल्याला तर देवाने एकच दिलंय, पण सगळ्या गावाचं माप आपण एकटेच काढतो. नाही निंदा करावी कोणाची. आणि जसं लोक आपली निंदा करतात तशी सवय कधी आपल्याला लागू नये. माझी विनंती आहे तुम्हाला, एखादा माणूस जर तुमच्या पाठीमागं तुमची निंदा करत असेल तर जास्त मनावर घेऊ नका, जास्त ताण घेऊ नका, जास्त टेन्शन मध्ये जाऊ नका. अरे त्या माणसाची पात्रताच तेवढी असते. ढेकण माहितीये का तुम्हाला? पलंगावर चढतं उतरतं, चढतं उतरतं, चढतं उतरतं. त्याला असं वाटतं पलंग म्हणजे जग आहे. त्याला असं वाटतं एखाद्या किल्ल्याची सर करून आलो. तुकोबराय म्हणतात उतार चढ केवळ कुणाला? ढेकणाला. ढेकणासी बाज घर उतार चढ केवळ. ढेकणाला असं वाटतं हा पलंग म्हणजेच अख्खं जग आहे, पण ढेकणाला तुमची उंची थोडी ना माहिती आहे. तेव्हा अशा ढेकणाकडे दुर्लक्ष करा. लोक तुमच्या पाठीमागं तुमची निंदा करतात, त्यांना सोडून द्या. अरे त्यांची लायकीच तेवढी आहे. कधी कधी पात्रता नसणारी लोक आपल्यावर जेव्हा टीका करतात तेव्हा शहाण्या माणसानं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कुत्र्याला बिस्किट टाकायचं असतं आणि माणसानं आपली प्रगती करत पुढे जायचं असतं. त्याची पात्रता तेवढी म्हणूनच तो तेवढा वागतो ना. आपण पुढे जाऊ का हो तुकोबा? आम्ही पुढे जाण्यासाठी काय केलं पाहिजे? मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडोनिया वाटा सूक्ष्म. हे केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा, केला राजभार चाले ऐसा, हो केला राजभार चाले चाल ऐसा. आणि म्हणून माणसाला 5, 2 गुरुची पत्नी, 3 आपल्या मित्राची बायको, 4 जिनं जन्म दिला ती आपली आई, आणि 5 आपल्या धर्मपत्नीची आई. सासू म्हणजे ती सुद्धा आपली आईच असतात. या 5 आई आहेत आपल्याला. यातली एखादी आई चुकीचं वागली तर काय बिघडतं? यापेक्षा सोपं अजून 3 माता आपल्याला आहेत. 1 भारत माता, 2 गो माता अत्यंत महत्वाची, आणि 3री एक माता आहे आपली मातृभाषा मराठी. या 3 माता आपल्यावर कृपा करतात. माना नाही तर मानू नका, पण भारत मातेची आपल्यावर कृपा आहे. भारतात जन्माला लोक म्हणतात असं काय मग नवल केलं. लक्षात राहू द्या, ज्ञानोबरांचे एक सुंदर ओवे, हे विश्वची माझे घर. ऐकताय ना तुम्ही? हे विश्वची माझे घर. ज्ञानोबरांचं असं म्हणणं आहे या विश्वाला घर म्हणा. मग जर हे घर असेल तर घराचा प्लॅन मी तुम्हाला सांगतो. ऑस्ट्रेलिया घराचा हॉल आहे, अमेरिका घरातली तिजोरी आहे, उनके पास ही माल ज्यादा है. अमेरिका या घराची तिजोरी आहे, डेन्मार्क घरातलं किचन आहे, थायलंड घरातली बेडरूम आहे. ऐकताय ना? युरोप घरातली ओसरी आहे,
पाकिस्तान घरातल्या खुरापती आहे, चीन घरातलं भांडारगृह आहे, पण आपला भारत देश या संपूर्ण विश्वरूपी घरातलं देवघर आहे, हे कधी विसरू नका। या भारतात जन्माला आलो भाग्य आपलं। 18 भार वनस्पती, फुले फळे बोळती, बाविद्या पोखरती, नदी गंगा वाहती, बाविद्या पोखरती। इतका सुजलाम सुफलाम देश आहे। जगातल्या सगळ्या देशांना कोणी माता म्हणत नाही, भारत देशाला मात्र माता म्हणतात। अरे पाकिस्तानला तर मावशी सुद्धा कोणी म्हणत नाही, आत्या सुद्धा कोणी म्हणत नाही। असा एकमेव देश आहे की ज्या देशाला माता म्हणतात तो देश आपला भारत आहे। असा एकमेव देश आहे ज्या देशामध्ये देव, देश, धर्म, संस्कृती, आचार, विचार, संस्कार या सगळ्याचं एकत्रीकरण नांदणं आहे, त्या देशाचं नाव भारत देश आहे। इथं विविध धर्माचे, विविध जातीचे, विविध परंपरेचे लोक गुण्या गोविंदाने एकत्र नांदतात। कुणाचीही कुणाविषयी कसली तक्रार नसते। हा सगळा देश माझा देश आहे आणि या देशातले सर्व बांधव माझे आहेत, अशी भूमिका केवळ जगातल्या एकाच देशात, त्या देशाचं नाव भारत देश आहे, हे विसरू नका। असा एकमेव देश, या देशामध्ये आईला आई म्हटलं जाते, भावाला दादा म्हटलं जाते। दादा माझं ते माझं, तुझं ते तुझं, पण ऐक दादा, जेव्हा तुझ्यावर वेळ येईल तेव्हा हा भाऊ तुझ्या बरोबर असेल, मागे थांबणार नाही, असा हा आपला भारत देश आहे। इथं हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन सगळ्या जाती धर्माचे लोक खांद्याला खांदा लावून आपलं म्हणतात, माझं म्हणतात आणि एका आईच्या लेकराप्रमाणे वागतात। असा देश म्हणजे भारत देश आहे। किती वैशिष्ट्य आहे या देशाचं। ते हिमालयापासून काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि मुंबई पासून इकडे ओडिसा पर्यंत सगळे आपले आहेत, सगळेच आपले आहेत, सगळेच आपले आहेत, पण लोकांना कळत नाही। मग तेव्हा मात्र एका कवीला सांगावं लागलं, हा देश माझा, हा देश माझा, याचे भाग जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या। हा उंच हिमालय माझा, माझा, हा उंच हिमालय माझा, हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, म्हणा विशाल सागर, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा। ओ गंगा यमुना शेती धरती, बाग बगीचा माझा, गंगा यमुना शेती धरती, बाग बगीचा माझा। कुणी नजर वाकडी करता, अभिलाषायाची धरता, वाकडी करिता, अभिलाषायाची धरता, हा कुणी नजर वाकडी करता, अभिलाषायाची धरता, नजर वाकडी करिता, अभिलाषायाची धरता। या मरण द्यावया स्फुरण पाहू द्या, बाहू पाहू द्या रे, हा देश माझा, याचे जरा ते राहू द्या रे, जरा ते राहू द्या, देश माझा, याचे जरा से राहू द्या रे, जरा से राहू द्या। तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है। तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है, तू मेरा कर्मा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है। वतन महबूब मेरे, तुझ पे दिल कुर्बान है। हो हम जिएंगे और मरेंगे,
ऐ वतन तेरे लिए। दिल दिया है जान देंगे ए वतन तेरे लिए। दिल दिया है जान देंगे ए वतन तेरे लिए। भारत माता की भारत आपली एक माता आहे, गरज आहे सर कधीतरी त्या देशाप्रती आपला अभिमान असावा। कसं आहे, जोपर्यंत देशाला माझं म्हणत नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही। अनेक शहीद वीरांनी जवानांनी देशाला आई म्हटलं आणि तिच्या करता आपलं हृदय व्याकुळ केलं। कोई सिख कोई जात मराठा, कोई सिख कोई जात मराठा, कोई गुरखा कोई मदरासी, कोई गुरखा कोई मदरासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला, हर वीर था हिंदुस्तान। जो खून गिरा पर्वत पर ओ खून था हिंदुस्तानी, जो शहीद हुए उनकी याद करो कुर्बानी। मेरे वतन के लोगों जरा आँखों में भर लो पानी। जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी। कुर्बानी। भारत माता दोन, आपली गाय आपली आई आहे म्हणून गोवंश जपा। माझी विनंती आहे तुम्हाला, सध्या लोक बैलगाडा शर्यतीला विरोध करतात, पण माझं सांगणं आहे, जी माणसं बैलगाडा शर्यती करता प्रयत्न करतायत, बैल सांभाळतायत, एका अर्थानं ते गोवंश वाचवण्याचा प्रयत्न करतात, गायीला वाचवण्याचा प्रयत्न येतो। त्यामुळं अत्यंत गरज आहे, गायी आपली माता आहे आणि तेव्हाच ते सुरक्षित राहील जेव्हा गायी वाचेल। तिसरी एक माता जी आपल्याला जन्म देते, ते मातृत्व, ती माता, ती आई। का नेमकं काय करते आई? नळावरती भांड घासत असते आई आणि पाळण्यामध्ये झोपवलेलं असतं बाळ। लेकरू रडायला लागलं तर लेकराच्या रडण्याचा सगळ्यात आधी आवाज कुणाच्या कानावर जातो? तिथनं पळत पळत येते, काय झालं रे राजा? मग सासू म्हणते, सुनबाई आम्ही नव्हतो का? आता तुम्ही होता तर लेकराचा घासा कोरडा पडला रडून रडून, का घेतलं नाही त्याला? अगं होते मी, अहो होते मग एवढं तेवढं रडतच असतं। असं कसं? अहो बाळ रडायला लागलं तरी माझा जीव तिळतिळ तुटतो। लक्षात राहू द्या, ठेच लागते बाळाच्या बोटाला आणि पाणी येतं आईच्या डोळ्याला। खरचट त्याच्या हाताला, त्याच्या डोळ्यात नाही पाणी येत नाही, पण आईला रडू येते। लेकरू पोटात असतं, तिला प्रसव वेदना सुरू होतात, हाता पडते पाया पडते, तिला असं वाटतं एका झटक्यात जीव निघून जावा, एवढ्या वेदना। पण बाळाचा जन्म होतो आणि डॉक्टर फक्त बाळाचा चेहरा आईला दाखवतात, बघा तुमचं बाळ आतापर्यंत झालेल्या वेदना सगळ्या विसरून जाते आणि फक्त बाळासाठी जगत राहते। म्हणून आजचा अभंग आहे, मातेची आचिती, 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 वगी माळकाची व्याप्ती, अवगी माळकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, अवघी बालकाची व्याप्ती, अवगी
या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. लेकरू आईच्या लक्षात न गेले असं कधी झालं का? कधी झालं? अहो आई कीर्तनात असू द्या आणि तिचं लेकरू तिच्या मांडीवर असू, कीर्तनकारानं किती चांगलं सांगू द्या, आईचं लक्ष कीर्तनावर नसतं, तिच्या बाळावर असतं. मातेची या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. एवढं प्रेम करते त्या बाळावर. बाळतान्हा बाळताना. जुना काळ होता, सासूचा सासूरवास होता. सांगत होती सासूबाई, ए सुनबाई, काय आत्या झाला 6 महिना आता तुला, ठेव बाळाला घरी आणि जा शेतात पेरणी करायची. आत्या अहो लेकरू रडतं, मध्ये मध्ये दचकतं, मध्येच हसतं, काळजी वाटते हो माझ्या बाळाची. मी घर सांभाळते, झाडून लोटून काढते, भांडी धुणी करते, सगळं करते आत्या, पण रानात नेऊ नका, आपलं शेत लांब आहे आत्या. सकाळी गेले तर संध्याकाळ होईल यायला घरी, कोण देईल लक्ष माझ्या बाळा? आम्ही जातो रानात. आत्या सगळं करते, घरचा गोठा साफ करते, गाई म्हशीचा सांभाळ करते, पण रानात पाठवू नका. सुनबाई जमत असला तर बघ, नाही तर माझ्या पद्धतीनं पाहते. जीव ते तुटायचा. बोलणारी सासू होती, हे पूर्वीच सांगतो, आता सांग. पूर्वी पुरींना काळजी लागायची, सासू कशी भेटेल, सासू कशी भेटेल. आता सुनबाईची काळजी सासूला लागते, सुनबाई कशी भेटेल, सुनबाई कशी भेटेल. म्हातारी झुरून मरायला लागली हो. सासू फुडून आली तर सुनबाई लटलट कापायची. आता सुनाला बघून सासूला थंड वाजून येते, कुठं बोलून घ्या. तिनं 2 भाकऱ्या घ्याव्यात, पांढऱ्या फडक्यात बांधाव्यात, एकदा लेकराला डोळे भरून पाहावं. पाळण्यात झोपलेलं बाळ ती पाहायची आणि सकाळी सकाळी नवऱ्याच्या पाठीमागे शेतात पेरणी करायला जायची. तिला दिवसभर करमायचं नाही, वाट बघायची. एका कवीने वर्णन केलं, तो कवी सांगतो, ती जर रानात असेल तर तिचं चित्त मात्र घरी असायचं. नवऱ्याच्या पाठीमागे पेरणी करू लागायची. टिफन नावाचं ते अवजार होतं, ती टिफन चालत होती आणि त्याच्या पाठीमागे बाई पेरणी करू लागत होती नवऱ्याला. पण दिवसभर तिचा जीव झुरू झुरू चालला होता. कुणासाठी? बाळतान्हा बाळतान्हा बाळताना ठेवून आले घरी, पेरणी द्यावावरी टिफन चालते, घरी पाळण हालते. टिफन चालते, घरी पाळण हालते. टिफन चालते, घरी पाळण हालते. बाळतान्हा बाळताना बाळताना ठेवून आले घरी, पेरणी द्यावावरी टिफन चालते, घरी पाळण हालते. टिफन चालते, घरी पाळण हालते. आज सकाळी पाजला मी पाना, पाळण्यात झोपी गेला माझा कान्हा. आज सकाळी पाजला मी पाना, हे पाळण्यात झोपी गेला माझा कान्हा. मायेचा जिव्हाळा वाहतात धारा, हे मायेचा जिव्हाळा वाहतात धारा. तरी मन मारते, तरी मन मारते, घरी पाळण हालते. टिफन चालते, घरी पाळण हालते. टिफन चालते, घरी पाळण हालते. बाळतान्हा 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 रांगत रांगत गोपाल कृष्ण जर वाड्याच्या बाहेर आला तर यशोदेच्या डोळ्यात पाणी यायचं. ती म्हणायची, माझा कृष्ण देखिला काय माझा ग माझा माझा कृष्ण देखिला काय, कोणीतरी सांगा गे सांगा.
कुणीतरी सांगा गे सांगा माझा कृष्ण देखिला काय माझा कृष्ण देखिला काय कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा गे सांगा हाती घेऊन या फूल अंगणी रांगत आले मुल अंगणी युनिया फूल अंगणी रागत आले मूल सारवित मिथून सारवित मिथून कैसी भूल पडिली ग कुणीतरी सांगा गे सांगा कुणीतरी सांगा गे सांगा गे देवाच्या आईला सुद्धा बाळा वाचून करमत नव्हतं तो कृष्ण कृष्ण पाहिलाय का कृष्ण माहिती आहे ना तुम्हाला इथं पलीकडे राहतो तो कृष्ण कृष्ण तुमचा असेल ना एखादा मित्र कृष्ण द्रौपदीची संपूर्णता म्हणजे कृष्ण द्रौपदीची संपूर्णता म्हणजे कृष्ण राधेची अपूर्णता म्हणजे कृष्ण मीरेची भक्ती म्हणजे कृष्ण अर्जुनाची शक्ती म्हणजे कृष्ण दुर्योधनाचं कर्म म्हणजे कृष्ण आणि युधिष्ठिराचा धर्म म्हणजे कृष्ण कृष्ण श्वास प्रयास कृष्ण धर्म कृष्ण नीती कृष्ण म्हणजे चारित्र्य कृष्ण म्हणजे संपन्नता कृष्ण जगासाठी यशोदेचा बालक आहे पण त्या जगासाठी त्या जगाचा जो मालक आहे तो भगवान गोपाल कृष्ण तो चक्रधारी आहे त्याच्या ओठावर मुरारी आहे रणभूमीवरती उभा राहिला तो चक्रधारी आणि जेव्हा भक्तासाठी येऊन उभा राहतो तेव्हा ओठावरती बासरी असा श्रीकृष्ण प्रत्येकाच्या आयुष्यात असायला पाहिजे तो कृष्ण आई रडते कृष्णा करता कान्हा करता का मग हे देवाच्या आईला कळालं आम्हाला कळत नाही का कळतं तुम्हाला कळतं पण यांना कळत नाही तुम्ही बघा बापाचं लेकाचं लय जमत मधल्यामध्ये तुमची भरभराट मधल्यामध्ये तारांबळ कसं पोराचं काय चुकू द्या म्हातारे त्याला नाही बोलत सांग तुझ्या लेकाला तुम्ही सांगितलं तर काय नाही नाही सांग नाही तर हाताखालनं काढ हे बाप म्हणतो बर बापाचं चुकू द्या म्हाताऱ्याचं मग पोरांना डायरेक्ट बोलायला पाहिजे का नाही म्हाताऱ्याला नाही बोलत तुम्हाला मध्ये घे आई सांग बर का तात्याला नीट राय म्हणा नाही तर हाताखालनं काढी हे असं मधल्यामध्ये तुमची तारा पण बिचारीची कधी तक्रार एक पोरग मुंबईला कामाला होतं 40 लाख रुपये त्याला वार्षिक पॅकेज होतं गावाला आला सगळ्या गावात उपकार फेडायचे म्हणत होतं मग घरी आला आई एकटीच होती वडील नव्हते आई काय बाळा उपकार फेडायला आलो अरे आईचे कुठे उपकार फेडायचे असतात का राजा यासाठी का तुला जन्माला घातलं उपकार फेडायची भाषा करतो आई जन्माला घातलं म्हणजे काय नवल नाही केलं निसर्गाचा नियम आहे बाई असते तिला आई व्हावं लागतं म्हणून जन्म आहे माझा तिच्या डोळ्यात पाणी आलं राजा हे असलं बोलाय करता तुला वाढवलं का रे आज पैशाचा घमंड आहे तुला माझ आहे पण लक्षात ठेवा आयत्या मिळालेल्या 2 लाखाच्या बंडलापेक्षा घामाच्या धारेनं भिजलेली 100ची नोट जास्त समाधान देऊन जाते हे कधी विसरू नये ते वाया गेलेलं पोरग होतं आई जवळ आलं ना आईला म्हणतं सांग उपकार फेडायला काय आईच्या डोळ्यात पाणी मी तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा कधी नाही पाणी पाजले मी तुझ्यासाठी जीवन जाळले बाळा कुणी नाही पाणी पाजले माझ्या कुशीतला हसुनी तू बाळ माझ्या जीवाचा बनला सकाळ
तुझे जीवन भर पुरविले लाड. एवढं केलं तुझ्यासाठी जीवावर उठला. मी तुला पाहून प्राण सोडिले बाळा, कुणी नाही पाणी पाजिले. मी तुला पाहून प्राण रोखिले बाळा, कुणी नाही पाणी पाजिले. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. तडपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू ग. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. हे सगळं लोकाला सांग. आई म्हणे तुझे उपकार फेडायला काय करू. आई म्हणले असं कर, किती लाख आणले? 40 लाख आणले. 40 लाखात भेटतील का उपकार? मग कमी झाले का? आई काय येत नाही 40 लाखात. ए राजा 40 लाख मला उद्या सकाळ दे, पण आजची रात्र फक्त माझ्या जवळ मुक्काम कर, बस झालं. तेवढा वेळ नाही आई मला. माझं सगळं घड्याळावर काम चालतं. मिनिट मिनिट महत्वाचं आहे. पैसे फेकून माघारी जातात. आता ताईच्या डोळ्याला 2-2 धारा लागल्या. सोन्या, अरे कोणी आईला वाटत नाही तू पैसे द्यावे, उलट तूच माग मी देते. अरे चुरगळलेली नोट असू दे, पण त्यात फार श्रीमंती. हे त्याला कळत नव्हतं. पैसा होता ना, पैशा पुढे सगळं जग शून्य दिसते. सांग काय करू. आई म्हणली रात्रभर मुक्काम. ना इलाजानं थांबलं ते. 70 वर्षाची म्हातारी आई आणि 40 वर्षाचं लेकरू थांबलं. झोपी गेलं पोरग 10 वाजता. आईनं लगेचच जागा केलं. झोपलास का रे? उठ. इतक्या दिवसात आला, 2 वर्ष तोंड दाखवत नाही, फोन उचलत नाही. फोन केला तर 1 मिनिटाच्या आत ठेवून देतो. सांगत नाही काय नाही, काय झालंय काय नाही, कुटुंबाचं सांगत नाही, बायका पोराचं काय सांगत नाही. एवढा मोठा कधीपासून झाला. आई बाकीचं बोलू नको, काय पाहिजे ते सांग. पाणी आण. उठला, किचन मध्ये गेला, जार मधलं पाणी आणून दिलं. झोप आला, तोही झोपला. 10:30 परत म्हातारीनं आवाज दिला. झोपला का रे? हा आता झोप लागली. उठ. गोळ्या आणून दे माझ्या. पळत गेला, गोळ्या आणून दिल्या कपाटात. 11:45 झोपी गेला. 11ला परत म्हातारीनं आवाज दिला. झोपलास का रे? हो आई. उठ. काय आता? जेवायचंय मला, जेवायला घाल. पळत गेला, काहीतरी इकडून तिकडून आणलं, जेवायला घातलं. 11:15 झोप लागली. 11:30 पुन्हा म्हातारीनं आवाज दिला. झोप लागली का रे? हो. मग मात्र राग आला. आई काय रे, सारखं 10-10, 15-15 मिनिटाला जागा काग करते. झोपेचं खोबरं केलंस माझ्या. एकदाच काय काय पाहिजे ते सांग ना, सगळं आणून देतो तुला. आई म्हणली उपकार फेडायला आला होता आणि 1.5 तासात कंटाळ. आईची उपकार फेडणार, आईची उपकार फेडणार, आईची उपकार फेडणार आहे. लेका 1.5 तासात वैतागलास मला. नख लावला असता, नख तरी मेला असता, पण तक्रार नाही. तळहाताचा पाळणा केला, नेत्राचा दिवा झाला. 9 महिने 9 दिवस तुला साठविला. राजा, अरे डॉक्टरने विचारलं होतं तुम्ही तरी जगाल, नाही तर तुमचं लेकरू तरी जगल. मी म्हणले होते मी मेली तरी चालल, पण माझं बाळ वाचलं पाहिजे, ही आईची भूमिका असते. जय हो, जय हो. फुला देहा विसरे
आईसाठी टाळी वाजवा सर्वजण आनंदाने जय हो वाजवा टाळी ज्याला येतंय त्यानं म्हणा विसरे आपुला देह विसरे आपुला देह विसरे आपुला देहा विसरे आपुला देहा विसरे आपुला जवळी घेता सीन गेला जय हो. जवळी घेता सीन गेला जवळ घेता सीन गेला जवळ घेता सीन गेला जवळी घेता वा वा सीन गेला जवळी घेता सीन गेला जवळ घेता सीन गेला जवळ घेता सीन गेला जय हो देह विसरे आपुला देह विसरे आपुला देहा विसरे आपुला विसरे आपुला मुलीला माहेर कुठपर्यंत असतं जोपर्यंत माहेरामध्ये आई आहे तोपर्यंत तिला माहेर आहे माहेराची आणि सासरची व्याख्या साधी सोपी सरळ आहे माहेर आणि सासर यात फार मोठा फरक नाही फक्त छोटी व्याख्या सांगतो पाठ करून ठेवा सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपी जाता येतं त्याचं नाव माहेर आहे आणि सगळे उठायच्या अगोदर जाग व्हावं लागतं त्याचं नाव सासर आहे एवढा जरी फरक कळाला तात्या यांना तरी बस अजून सोपं करतो आज सत्यभामा ताईंना जेवढी आईची आठवण येत असेल तेवढी कुणाला तुम्ही बघा मुलगी माहेराला आली की भाकरीचे 2 तुकडे येतात एक तुकडा उजव्या हातानं दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकला जातो कडाकडा बोट मोडली जातात आली माझी डॉक्टरीन आली माझी वकिलीन आणि मग लेकीला गृहप्रवेश पहा तुम्ही मुलगी माहेराला आली की मग म्हातारी आई काठी टेकत लवकर जागे होते चुलीपर्यंत जाते हातात फुकारी घेते सरपण घालते त्या चुलीत आणि पाणी तापवत राहते हे लेकीला कळतं घरात मग लेक येते आई मी तापवते की पाणी लग्नाच्या आधी तर मीच करत होते तू राहू दे ग तुझ्या डोळ्यात धूर जाईल का ग आई आता का काळजी करते अगं तू पाहुणी झाली आमची या घराची पाहुणी आहेस आता निघून गेलीस ना पाहुणी झाली आई एवढं फरक करते का ग मला मग तापलेलं पाणी बादलीत ओतते बाथरूम पर्यंत नेते दिदा ये ना माखो घालते तो सासू मध्ये आई मध्ये हा फरक आहे सासून किती प्रेम करू द्या सासू कधी आंघोळ घालायची नाही तुम्हाला घातली पाणी तापवून द्यायचे नाही पण आई ती आई असते भाकरीचा तुकडा टाकल्याशिवाय तिनं घरात कधी घेतला नाही बरं राहा तुम्ही 8 दिवस कधी तक्रार नाही करत आई असताना 8 दिवस कधी जाणार आहे असं कुणाची म्हणायची टाप नाही पण माय बाप मरू द्या आणि मग माहेरात जातो भावाचं लेकरू किती मयाळ असू द्या एकदा तरी चाचपडत विचारता आत्या किती दिवस मुक्काम आहे हेच ठरलेलं असतं आई बाप जिवंत आहे तेव्हा पडून राहा माहेरात बापाला जड नसतेले आईला जड नसतेले सरळ सांगते अगं पोरगाच असता तर हिस्सा द्यावा लागला असता काय घेतलंय ग तू वकिलाकडे गेली होतीस कोर्टात उभा राहिली होती तेव्हा तिथं त्याने विचारलं होतं आता इथून पुढे संपत्तीत वाटणी मिळणार नाही मान्य आहे का मान्य या माहेरात तुमचं काहीच नाही मान्य आता परत माहेरात तुम्हाला हक्क दाखवता येणार नाही मान्य
वकील साहेब हे सगळं मान्य, पैसा नको, धन दौलत नको, भावाची काकरी नाही लागत मला, पण त्या भावाला सांगा माझी माय आणि माझा बाप जिवंत आहे तोपर्यंत तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळा म्हणावं, शिळ्या भाकरीचा तुकडा घाला, पण म्हातारं कधी उपाशी झोपू देऊ नका, मी पाणी सुद्धा प्यायचे नाही भावाच्या घरचं, काही नको मला. एवढं प्रेम लेकीचं बापावर नाही. हे तेव्हा कळतं जेव्हा आई बाप नसतात. जा 8 दिवस रा माहेरा, माघारी जाताना हातातली पिशवी रिकामी जात नाही. जा माहेरा 8 दिवस राहा, माघारी जाताना हातातली पिशवी कधी रिकामी जात नाही. का जात? कांदे बटाटे लसूण येसराची चटणी काय द्यायची गोष्ट आहे? कांदे बटाटे लसूण येसराची चटणी काय द्यायची गोष्ट नाही, द्यायची गोष्ट. पण लोणच्याची बरणी तिनं भरू द्या. लेखी करता छोटासा डबा आहे बाजूला काढून ठेवते ती आई आहे. लावा कीर्तन झाल्यानंतर आईला फोन म्हणा, इकडनं हॅलो, तिकडनं तुमची माय हॅलो म्हणा. तुमच्या हॅलो म्हणण्यात आईला कळतं तुम्ही दुःखात आहे आनंदात आहे. तिथनं म्हणते काय ग दिदा, पाहुणा काय बोलला का तुला? तुला कसं कळलं ग आई? अगं धडधोन असतात राजा, लेकीचं आईचं काळीज एक असतं. हे कधी विसरू नका महिला म्हणून. ज्या दिवशी तुमची माय निघून जाते ना त्या दिवसानंतर तुमच्या तोंडावरून परत कोणी हात फिरवत नाही. हे कधी विसरायचं? माझी विनंती आहे तुम्हाला, आई माहेरात जिवंत असेल तर 1 किलो सफरचंद न्या. तुम्ही जर नोकरीला बाहेर असाल पुरावं तर लक्ष द्या माझ्या बोलण्याकडे. आपली प्रगती सख्या भावाला आवडत नाही राजा. आपली प्रगती पचवणारं एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे आई आहे. काय विचारते असं विचारून जेवलास का, कुठं आहे, याच्या पलीकडे नाही काय विचार. अजून 5-10 वर्षानंतर ना आईचा फोन येईल, ना त्याच्यावरून कॉल येईल, ना हॅलो म्हणल, ना तिचा आवाज येईल. आज या परिवाराला कधी मिळाला आई? काय केल्यानंतर बघायला मिळेल वालूबाईला? मातेची आड निघून गेली, नाही पाहायला मिळायची. कुठं शोधावं, कुठं शोधावं, कुठं शोधावं? एखाद्या चालती बोलती व्यक्ती निघून जाणं सोपं नाही. आता काय केल्यावर आमच्या सत्यभामाताईला आई मिळेल, आमच्या आप्पासाहेबाला आई मिळेल, निशांतला, अजित दादाला, शेखर दादाला आजी मिळेल, सायली ताईला, वृषाली ताईला नाही मिळायची आई. आता अक्का ताईला, पद्मिनी ताईला नाही मिळणार. सुना म्हणून कधी पाहिलं नाही सुनंदा ताईकडं, सुवर्णा ताईकडं. लेकी म्हणून माया केली. आता कधी मिळेल आई? आता कधी मिळेल सासू? आता जीव तिळ तुटतो. आता वाटतं आंघोळ घालावी, आता वाटतं काहीतरी करून घालावं, एखादा घास नेऊन द्यावा. जिवंत होती तेव्हा वेळ नाही मिळाला, आता सगळं करू वाटतं, आता मिळत नाही. काय केल्यावर मिळाल? चांगल्या चांगल्या माणसाला सासू पाहायला मिळत नाही. तुम्ही उज्ज्वला ताई, गौरी ताई भाग्यवान आहात, तुम्ही नाथ सुना आहात. पण आता काय केल्यानंतर वालूबाईला पाहता येईल तर काय पाहायचंय ते फक्त बॅनरवर पाहावं लागतं, नाही पाहायला मिळत. का नाही पाहायला मिळत हो महाराज? नाही मिळणार. मग आई आहे तोपर्यंत काय करावं? किलोभर सफरचंद न्या, अर्धी पोड खाईल आणि उरलेलं सगळं नातवाला देईल आणि गावभर गोंधळ करेल. काय माझ्या लेकीनं मला 2 किलो सफरचंद आणले, खात काहीच नाही पण सगळ्या गल्लीत चर्चा. 100 रुपये द्या तिला ठेवायला, महिन्याचा 12, वर्षाचा 1200 रुपये खर्च येईल. कुठून आणते पैसे कोणास ठाऊक? तुम्हाला 2000 रुपये देते, ठेव, माझ्या जवळ होते तुला देते. ही आई आहे. माझी विनंती आहे, कमीत कमी जन्माला येणाऱ्यानं प्रत्येकानं आई तुला तर काही कळत नाही एवढं तरी म्हणून, आई तुला तर काहीच कळत नाही एवढं तरी म्हणून. तिला कळत नाही वे रे, स्वतःच लेकरू तुझ्या हातावर दिलं तर तुला घेता येत नाही. 2 महिन्याचं बाळ तुला आईनं सांभाळला, तुला लहानाचं मोठं केलं आणि आता तुझ्या अंगात बळ आलं म्हणून आईच्या अंगावर धावून जातो, आईला शिव्या देतो, आईला म्हणतो गप्प बसायचं. असे कितीतरी नमुने पाहिलेत मी डोळ्यात. आया रडतात, पण दारुड लेकरू असलं तरी बिचारा सहन करतात. लाता घालताय लेकरू आणि संध्याकाळी दिवस मावळताना गावात येते. आमचा पप्या पाहिला का म्हातारे? दुपारी लाता घातल्या, अख्ख्या गावभर झालं, पप्यानं दारू पिऊन लाता घातल्या आईला. तुझ्या पदरचे नाही पीत बाबा, कुठं आहे सांग? अगं पण शिव्या देत मरू दे की मेलं तर, खबरदार. अरे मुलगा कसाही असला किंवा मुलगा कसाही असला तरी आईला तो तितकाच प्यारा असतो, हे कधी विसरू नका. मग आई जाते तेव्हा पोरांच्या लक्षात येतं, आई तुझले करू येडग को करू
रानात फसले रस्ता चुकले सांग मी काय करू सांग मी काय करू सांग मी काय करू आई तुझा ले करू या दुनियेची रीतच न्यारी आजचा मैत्र उद्याचा वैरी या दुनियेची रीतच न्यारी आजचा मैत्र उद्याचा वैरी या दुनियेची रीतच न्यारी आजचा मैत्र उद्याचा वैरी या दुनियेची रीतच न्यारे मतलब सरता लाथा मारे या दुनियेची रीतच न्यारे आजचा मैत्र उद्याचा वैरी मतलब सरता लाथा मारी पाय कुणाचे धरू हो 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 सांग मी काय करू आई तुझं ले करू एडग को करू आई तुझं ले करू एडग को करू रानात फसले रस्ता चुकले सांग मी काय करू हो सांग मी काय करू आता एवढं ऐकून कमीत कमी आई तुला काही कळत नाही हा शब्द तरी आता डिलीट व्हावा हे वाक्य तरी पुन्हा तुम्ही उच्चारू नये एवढं जरी केलं तरी माझ्या कीर्तनाचं सार्थकी लागेल विठोबार कुमारी हो बारकुमारी जे विठोबार तुका संता पुढे तुका संता पुढे तुका संता पुढे पायी गबे लोणे कोणे पायी गबे लोणे कोणे देहवी सरे तुला देहवी सरे तुला देहावी सारे आपुला जय हो देहावी सारे आपुला जय बळी घेतो
ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ओ तुकाराम 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 करेवली तैसी केली कटकट वाकुडी का नीट देव जाणे साळुंखी मंजुळ बोलत सेवानिश कविता धनी वेगळाचे असे ज्यांना अभंग कळाला नाही त्यांना मी पुन्हा एकदा सांगेन कुणाला आई म्हणावं 5 माता मी तुमच्या समोर सांगितल्या आणि त्यातली जन्मदाती माय तिचे किती उपकार आहेत हा आशय तुमच्या समोर प्रतिपादित केला आपली आई आपले वडील आपलं कुटुंब जपा गेलेली माणसं पुन्हा येत नाही गए हुए कभी आते नहीं है मगर उनकी याद हर वक्त आ जाती है वेळ काढा म्हाताऱ्या माणसांना भेटत जा त्यांच्या जवळ बसत जा 50चं वय संपलं की परत आता त्या माणसाची गॅरंटी नाही आणि ज्यांचं वयही 50 सरून गेले त्यांनी आपला जितका जास्त वेळ आपल्याला परमार्थात कसा देता येईल त्याकडे लक्ष दिलं पाहिजे कधीतरी बसलं पाहिजे मंदिरात आणि म्हटलं पाहिजे तुम्ही श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण हे वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण हे वासुदेवा हे नाथ नारायण हे वासुदेवा हे नाथ नारायण हे वासुदेवा गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधारमण हरि गोपाल बोलो राधारमण हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोपाल बोलो गोपाल बोलो कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझा पिता कृष्ण माझा पिता विनंती आहे नामस्मरण करा जप करा जेवढा आपल्या उजव्या हाताचा अंगठा दिवसभरात मोबाईलच्या स्क्रीनवरून स्क्रोल होतो त्याच्या 50% जरी जपाच्या माळेवरून फिरला तरी आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहायचं नाही तेव्हा विनंती आहे नामस्मरण करा ध्यान करा चिंतन करा आपली माणसं आपला परिवार जपा हा संदेश देतो थोरा मोठ्यांचा आदर करणं आता काळाची गरज आहे तरुण मुली आणि तरुण मुलं यांनी विशेषतः संप्रदायात येण्याची गरज वाटते ही म्हातारी माणसं समजा कीर्तनाला गेली आणि त्यांचं टमटम पलटी झालं तर आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहायचं तेव्हा विनंती आहे तरुण मुलं तरुण मुली यांनी सध्या संप्रदायामध्ये आलं पाहिजे तुमच्या यामध्ये येण्यानं काय होईल माहितीये तुमच्या तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलल्याशिवाय राहायचा नाही भारत देशाला 2 सीमा आहेत एक संस्कृतीची सीमा आणि दुसरी भौतिक सीमा भौतिक सीमेचं रक्षण करण्याचं काम खांद्यावर बंदूक घेऊन करता येतं पण ज्या वेळेला संस्कृतीच्या सीमेचं रक्षण करायचंय त्या वेळेला खांद्यावर टाळच घ्यावा लागतो हे कधी विसरू नका त्यामुळे माझी विनंती आहे की संस्कृती जपायची असेल ज्ञानोबा तुकोबा पुढच्या पिढीला समजावून सांगायचे असतील तर संप्रदायात या घाला माळ होतंय यशाचं सोनं नाहीतरी काय खाऊन खाऊन आता बस झालं असेल की दालपण पडली दात ना दात राहिले नाही काय राहिले नाही तोंडामध्ये तरी सुद्धा माळ घालत नाही त्याला विचारलं का माळ घालत नाही तर म्हणला नाही घालू आता अरे पण आता घाल की दात राहिले नाही नातले राहिले तरी धोल मालून खातोय खा बाबा मर शेवटपर्यंत मांस करता हाऊस करी जोडून वैरी ठेवेला थोडं राहिल्यानंतर तरी संप्रदायात आलं पाहिजे ही भूमिका प्रत्येकाची पाहिजे आणि तुम्ही सर्वजण गावातलं भजनी मंडळ असेल या आंध्रुड गावाला पारमार्थिक वसा वारसा आहे त्यामुळे हे गाव अत्यंत पवित्र आहे तरुण पोरांनी यात या सध्या काळाची गरज आहे हा संदेश देतो बरीच माणसं अंधश्रद्धेत आहेत वर्ष श्राद्धाचं खात नाहीत आणि ढाब्यातलं कनाकन हाणतात शंभड्या बाया पारुसाचारी मिस्त्रीच्या पिचकाऱ्या मसाला पापडा नाही लावला तिला शेंबुडाला त्याच्या चवळा चव देऊन खाल्ला जणू काही केचप आहे म्हणून अरे एका बाजूला कीर्तन चाललंय दुसऱ्या बाजूला स्वयंपाक चाललाय विठ्ठल 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 म्हणत ऐकत नामस्मरण करत त्या आचार्यानं त्या माय मावल्याने स्वयंपाक केला ते अन्न पवित्र का पवित्र
मग खायला काय अडचण आहे? खुशाल म्हणतात आम्हाला चालत नाही, आम्ही काशी केली. नीट काशी करा पण खात जा. चपल्या गेल्या तरी म्हणतात 7.5 जाते, ज्याची गेली त्याला विचार 350ला काम लागतं. तेव्हा विनंती आहे, अशा अंधश्रद्धेत अडकू नका. टोकाचं बोलतो थांबतो. ज्याने विठोबाचे पाय धरले ते वारकरी झाले, खंडोबाचे पाय धरले ते वाघ्या मुरळी झाले, पण ज्यांनी ज्ञानोबा तुकोबांच्या बरोबरीनं क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले यांचे पाय धरले ते सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाऊन पोहोचले. त्यामुळे शिक्षणाची कास धरा हा संदेश देतो. आणि झालेली सेवा आईंच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. घरातील लोकांना सूचना आहे, सगळ्यांनी आजूबाजूला विखुरले असतील तर फोटोच्या पुढे यायचंय. ज्यांची साऊंड सिस्टम, दोस्ती मंडप अँड लाईट डेकोरेशन यांचे सुद्धा मनस्वी आभार. अत्यंत गोड साऊंड दिला. आचार्य दादाचे सुद्धा मनस्वी आभार. आजच्या कीर्तनाचं शूटिंग ओम साई क्रिएशन या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून झालंय. आपण युट्यूबला सागर महाराज बोराटे नाव टाकलं तर माझे 200 पेक्षा जास्त कीर्तन त्यांच्याच युट्यूब चॅनलला येतील. तुम्ही नक्की लाईक करा, कमेंट करा, फॉलो करा, शेअर करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. कीर्तन झाल्यानंतर आपलं हे कीर्तन ओम साई क्रिएशन या युट्यूबला तुम्हाला पाहायला मिळेल. माझं नाव टाकलं तरी तुम्हाला ते कीर्तन पाहायला मिळेल, याची सर्वांनी नोंद घ्या. घरातील सगळ्यांनी पुढे या, मुलं मुली नातवंड सगळं